नदीतील पाण्याच्या उपशाची 152 कोटींची थकबाकी राहिल्यानं पाटबंधारे विभागानं बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा खंडित केला। त्यामुळे आक्रमक झालेल्या कोल्हापूर महापालिका प्रशासनानं 10 कोटी 54 लाखांचा घरफाळा आणि पाणीपट्टी थकीत राहिलेल्या पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन इथल्या कार्यालयातील सर्व विभाग आज सील केले। याबरोबरच या सिंचन भवन मधील पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला। महापालिका आणि पाटबंधारे विभाग या दोन्ही शासकीय कार्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्यानं कोल्हापूरकरांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार आहे। कोल्हापूर शहरातील ए, सी, डी आणि ई या प्रभागांसह बहुतांश नागरिकांना भोगावती नदीतून उपसा केल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा केला जातो। यासाठी बालिंगा आणि नागदेवाडी इथल्या पंपिंग स्टेशनचा वापर केला जातो। मात्र या नदीतील पाण्याच्या उपशाची 152 कोटी रुपयांची रक्कम कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत राहिली आहे। परंतु एवढी मोठी रक्कम थकीत राहिलेली नसून पोकळ आणि निलंबन शुल्क अशी मिळून ही रक्कम वाढल्याचं महापालिका प्रशासनानं पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिलं होतं। केवळ 30 कोटींची रक्कम थकीत राहिली आहे। त्यापैकी मागील वर्षी 7 कोटी आणि या वर्षी 6 कोटी 40 लाख रुपये महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे जमा केले आहेत। असं असताना आज पाटबंधारे विभागानं थकबाकीपोटी कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा आणि उपसा करणारी महापालिकेची बालिंगा आणि नागदेवाडी इथल्या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित केला। त्यामुळे आक्रमक झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांच्यासह प्रशासनानं या पाटबंधारे विभागाच्या ताराबाई पार्क इथल्या सिंचन भवनच्या कार्यालयात जाऊन महापालिकेची घरफाळ्याची 7 कोटी 24 लाखांची आणि पाणीपट्टीची 3 कोटी 30 लाखांची थकबाकी जमा केली नसल्याबद्दल या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या सर्व विभागांना टाळे ठोकून ही कार्यालये सील केली। इथली प्रकल्प शाखा, भांडार शाखा, आस्थापना शाखा, लेखा शाखा अशी सर्व विभागीय कार्यालय तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून सील करण्यात आली। याबरोबरच या पाटबंधारे कार्यालयातील पाणी पुरवठाही खंडित केला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग गोंधळून गेला होता। कोल्हापूर महापालिका आणि पाटबंधारे विभागाची याबाबत बैठक झाली होती। त्यात याबाबत समन्वय साधण्याचं ठरलं असूनही या पाटबंधारे विभागानं नागदेववाडी आणि बालिंगा इथल्या पंपिंग स्टेशनचा उपसा आणि पाणीपुरवठा बंद करून चुकीची कारवाई केल्याचा आरोप कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी केला आहे। महापालिकेची जलसंपदाकडे असणारी थकबाकी घरपट्टी 7 कोटी 24 लाख आणि पाणीपट्टीचे 3 कोटी 30 लाख असं जवळजवळ 10 कोटी 57 लाखापर्यंत थकबाकी आहे। त्यांनी आज आमचे महापालिकेने विनंती करून सुद्धा आमचे बालिंगा आणि नागदेवाडी इथले पंपिंग स्टेशन वगैरे बंद केलेले आहे। पाटबंधारे विभागानं एकतर्फी कारवाई करून जनतेची पिळवणूक करू नये असं आवाहन अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी केलंय। जलसंपदा विभागाकडनं एकतर्फी कारवाई करून जनसामान्य लोकांचं जे पाणी पुरवठा महापालिका करते आहे त्याच्या बाधा निर्माण करायचं काम चाललेलं आहे। तरी आमची विनंती आहे त्यांनी अशा प्रकारे करून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करू नये। कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, घरफाळा विभागाचे कर संग्राहक निर्धारक सुधाकर चल्लावाड, पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते।